मित्रांनो, आपल्या सर्वांना शाळेत जाण्यासाठी, कॉलेज डिग्री मिळवण्यासाठी आणि चांगली नोकरी मिळवण्यासाठी शिकवले जाते. खूप मेहनत करा, पैसे कमवा आणि ते पैसे वाचवा आणि हळूहळू गुंतवणूक करत राहा, जेणेकरून वयाच्या 60व्या वर्षानंतर तुम्ही आरामात निवृत्त होऊ शकाल आणि तुमचा राहिलेल्या जीवनाचा आनंद घेऊ शकाल. आता बहुतेक लोक ह्या योजनेनुसारच जगतात, पण आम्ही तुम्हाला सांगितले की एक मार्ग असा देखील आहे ज्याचे पालन करून तुम्ही इतरांपेक्षा श्रीमंत होऊ शकता आणि तुम्हाला पाहिजे ते सर्व गोष्टी तुम्ही करू शकता आणि आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकता. तुमच्या 60व्या वाढदिवसाची वाट न पाहता तरुण वयातच हा सर्व आनंद घेऊ शकता. तर हे तुम्हाला कसं वाटेल? बरं, तर ह्या मार्गाला अमेरिकन लेखक आणि मिलियनर MJ डिमार्को मिलियनर फास्टलेन सांगत असतात. आणि आज आपण त्यांच्याच पुस्तकाचं मिलियनर फास्टलेन मधून हे रहस्य आम्ही तुमच्यासोबत शेअर करू की तुम्ही तुमच्या तरुण वयातच कसं श्रीमंत होऊ शकता. चला तर मग सुरुवात करूया. नंबर 1 आहे रोड मॅप ब्लू वेल्थ. लेखक स्पष्ट करतो की आर्थिक यश मिळवण्याचे 3 मार्ग आहेत: साइडवॉक, स्लो लेंथ आणि फास्ट लेंथ. या मार्गावर विश्वास ठेवून ज्यांना त्यांच्या पैशांची आणि करिअरची चिंता असते ते लोक जे कमवतात ते सर्व खर्च करून टाकतात. या मार्गावर चालणारे लोक करिअर आणि पैशाच्या बाबतीत सर्व मोठे डिसिजन घेत असतो. पहिला आहे द साइडवॉक. साइडवॉकवर चालणारी माणसं जेवढं कमवतात ते सर्व खर्च करून टाकतात, जे की शॉर्ट टर्म रिझर्व्हमध्ये फसून राहतात आणि जे त्यांची महिन्याची आवक आणि पगार यावर अवलंबून आयुष्य घालवतात. आणि अचानक त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी इमर्जन्सी आली तर, जसं की कोणी आजारी असेल किंवा कोणाचा अपघात झाला असेल किंवा खूप साऱ्या पैशाची गरज असेल, तेव्हा त्यांच्याकडे काहीच पैसे नसतात. मग तो इतरांकडून कर्ज घेतो किंवा बँकेकडून कर्ज घेतात आणि स्वतःला आणखी संकटात आणतात. आता साइडवॉकवर चालणारे लोक फारच गरीब आहे असं नाही. जास्त पगार असणारे लोक पण ह्याच मार्गावर चालतात, ज्यामध्ये तो भरपूर पैसा कमवतो पण त्यापेक्षाही अधिक पैसे खर्च करतात, जसं की महागडी गाडी, फोन आणि फिरण्यासाठी आणि इतर काही गोष्टींमध्ये. जसं की आपण किती प्रसिद्ध लोकांबद्दल ऐकतो जे खूप श्रीमंत होते पण बँक भ्रष्ट झाले. आता दुसरा मार्ग आहे द स्लो लेन. ह्या मार्गावर पुढे जाण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो. आपण आपले अर्धे आयुष्य पैसे वाचवण्यात घालवतो. काही खरेदी करण्यापूर्वी आपण सेलची वाट बघतो. सर्वात स्वस्त गोष्टींबरोबर ॲडजस्ट करतो, जेणेकरून आपण एक दिवस काम थांबवू आणि आपण कमावलेल्या पैशांचा आनंद घेऊ शकतो. पण ती वेळ येईपर्यंत आपण म्हातारे झालेलो असतो. तेव्हा आपण बचत केलेले पैसे आपले स्वप्न नाही, परंतु आपल्या हॉस्पिटल बिल आणि आपल्या मुलांच्या फीजमध्ये जात असते. आणि हे होऊ शकतं की त्या पैशाचा आनंद घेण्यासाठी आपल्याकडे एनर्जीच नाही राहणार आणि आपण व्हीलचेअरवर असू. पण एक गोष्ट आहे, हा मार्ग साइडवॉकपेक्षा जास्त चांगला आहे. होय, ह्या मार्गातही यशस्वी होण्याची 100% खात्री नाही आहे, कारण त्यावर अनेक घटक परिणाम करतात, जसं की मार्केट क्रॅश होणं, मोठी कौटुंबिक समस्या, नोकरी गमावणे किंवा आरोग्य समस्या. इथे तुम्हाला साइडवॉकर्ससारखे कर्ज घेण्याची गरज नाही, परंतु तुमची बचत कदाचित संपून जाईल. आणि लोकांना माहीत आहे की हा मार्ग सोपा असू शकतो, म्हणून बहुतेक लोक ह्या मार्गावरच चालतात. पण समस्या अशी आहे की बहुतेक लोकांना हे माहीत नाही आहे की यापेक्षा चांगला आणि वेगवान एक तिसरा मार्ग देखील आहे, आणि ते आहे द फास्ट लेन. हा तोच मार्ग आहे ज्याच्यावर चालून लेखक वयाच्या 37व्या वर्षी मिलियनर होऊन रिटायर पण झाले. याची माहिती तुम्हाला देखील असली पाहिजे.
फास्ट लेन म्हणजे जलद मार्गिका. याचा मुख्य अर्थ असा असतो की एक व्यवसाय निर्माण करणे, आणि तो प्रत्येक माणूस जो त्याच्या तरुण वयातच श्रीमंत झाला आहे त्याने कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपला व्यवसाय निर्माण केला आहे. ते लोक सोडून जे आधीच खूप प्रसिद्ध आहेत किंवा जे खूप हुशार आहेत. मित्रांनो, व्यवसाय तुम्हाला तुमच्या जीवनावर पूर्ण नियंत्रण देतो. तुमच्या पैशापासून ते सर्वात मौल्यवान मालमत्तेपर्यंत. वेळेवरही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सर्व काही करू शकता. परंतु लक्षात ठेवा, फास्ट लेनचा अर्थ लवकरात लवकर श्रीमंत होण्याचा आहे. त्याचा अर्थ सहज श्रीमंत होणे नाही. जसं की लेखकाने त्याचा व्यवसाय सुरू केला तेव्हाप्रमाणे पूर्ण आठवडा आणि दिवसाचे 12 तास काम केले, पण काही वर्ष मेहनत करून ते आठवड्याचे काही तासच काम करायचे, तरीही एक ॲव्हरेज जॉबपेक्षा जास्त कमवत होते. नंबर 2, प्रक्रिया काय आहे? व्हॉट द प्रोसेस. प्रत्येकाला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं आहे. म्हणूनच लोकांना असा विश्वास आहे की लवकर श्रीमंत होणं एक इव्हेंट सारखं असतं. जसं की त्यावेळी जे काही लोकप्रिय असतं त्याला वाटते तो एका गोष्टीने खूप श्रीमंत होऊ शकतो. उदाहरणार्थ 20 वर्षापूर्वी ज्या लोकांनी रिअल इस्टेट आणि टेक स्टॉकमध्ये पैसे गुंतवले होते ते आज खूप यशस्वी आहे. 5 वर्षापूर्वी ब्लॉगिंग आणि फेसबुकसाठी वेळ देणारे लोक आज खूप श्रीमंत आहे. किंवा आजच्या तारखेला जे लोक बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट करत आहे किंवा ड्रॉप शिपिंगद्वारे भरपूर पैसा कमवत आहे, ते लोक भविष्यात खूप यशस्वी होतील. यश म्हणजे लॉटरी जिंकण्यासारखं नाही आहे. उलट रिकाम्या जमिनीवर घर बांधण्यासारखं आहे, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची कामं करावे लागतात आणि हे सर्व काम एकत्र करूनच तुमचे घर पूर्ण होते. तुम्हाला या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागेल की तुमच्या यशाचं कारण कोणत्याही एक घटकाद्वारे ठरवलं जाणार नाही. उलट तुम्हाला सतत काम करत राहावं लागेल, नवीन नवीन गोष्टी करून पाहाव्या लागतील आणि ह्या प्रक्रियेवर विश्वास ठेवावा लागेल की एक दिवस हे सर्व एकत्र येईल आणि तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करेल. नंबर 3, दी मार्कोस 5 कमांडमेंट्स. जर तुम्हाला असा व्यवसाय तयार करायचा असेल ज्यामध्ये तुम्ही मुदतीत श्रीमंत होणार नाही परंतु चांगल्या प्रकारे श्रीमंत बनू शकता. तुमच्या व्यवसायात संपत्ती निर्माण करण्याची क्षमता असली पाहिजे. यासाठी दी मार्कोने 5 कमांडमेंट्स बनवले. याद्वारे तुम्ही तुमच्या व्यवसायात संपत्ती निर्माण करण्याची क्षमता आहे की नाही हे जाणून घेऊ शकता. पहिला आहे द कमांडमेंट ऑफ कंट्रोल. तुम्ही तुमची संस्था, तुमची उत्पादने आणि त्यांची किंमत नियंत्रित केली पाहिजे. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुमच्या व्यवसायाचे भविष्य कधीही चांगले होणार नाही आणि पुढे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. दुसरा आहे द कमांडमेंट ऑफ एंट्री. जेव्हा एखादा व्यवसाय करणे सोपे झाले की त्याच्यात स्पर्धा वाढते. तुमचा व्यवसाय असा असावा की प्रत्येक जण ते सहज करू शकणार नाही. उदाहरणार्थ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक सुरुवातीपासून तयार केले. त्यांची खास गोष्ट म्हणजे कोडिंग करणारे लोक त्यावेळी खूप कमी होते. म्हणूनच दुसरे फेसबुक बनवणे कोणालाही खूपच अवघड होते. तुम्हाला तुमच्या व्यवसायात विशेष भाग व्हावा लागेल. असे काही केले पाहिजे जे इतर प्रत्येकासाठी खूप कठीण आहे. नंबर 3, द कमांडमेंट ऑफ नीड. केवळ तेच व्यवसाय बाजारात सर्वाधिक होतात जे सामान्य लोकांच्या गरजा पूर्ण करतात. बघा, हे सत्य आहे की लोक तुमच्या व्यवसायासाठी चांगल्या गोष्टीवर
चांगल्या गोष्टीवर कधीच पैसे खर्च करत नाही. त्याऐवजी ते अशा गोष्टींवर पैसे खर्च करतात जे त्यांच्या बहुतेक समस्या सोडवतात. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचा व्यवसाय असा असला पाहिजे की कोणाची तरी गरज भागली पाहिजे, अन्यथा त्या व्यवसायाचा काहीच उपयोग नाही. नंबर 4, द कमांडमेंट ऑफ टाइम. बहुतेक लोकांची इन्कम त्यांच्या वेळेवर अवलंबून असते. ते जेवढा टाइम काम करतील तेवढे त्यांना पैसे मिळतील, आणि जर काम नाही केलं तर पैसे नाही मिळणार. आणि त्यामुळेच लोक संपत्ती निर्माण करू शकत नाही, कारण की ते लोक पेचेक टू पेचेकच्या सापळ्यात अडकतात. कारण की त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी त्यांना सतत काम करावे लागते. श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला उत्पन्न होण्यासाठी तुमच्या वेळेवर अवलंबून राहण्याची गरज नाही. जसं की MJ डिमार्कोनी त्यांची वेबसाईट सुरू केल्यानंतर काही वर्षात सर्व सिस्टम आणि प्रोसेस ऑटोमॅटिक केलं होतं. त्यामुळे त्यांच्याशिवायही त्यांचा व्यवसाय वाढत होता. 5वा आहे द कमांडमेंट ऑफ स्किल. तुम्ही अशी व्यावसायिक कल्पना निवडली पाहिजे की जी भविष्यात खूप पुढे गेली पाहिजे. कारण की तुमची संपत्ती जितक्या लोकांपर्यंत पोहोचवाल तितकी तुमची वाढ होईल. उदाहरणार्थ, एक कॉफी शॉप किंवा सँडविच रेस्टॉरंट तुम्हाला कधीही जास्त नफा देणार नाही, कारण की ह्या व्यवसायात दिवसाच्या ग्राहकांची मर्यादा खूप कमी असते. तुम्ही तुमच्या स्थानानुसार एक दिवसात फक्त काही लोकांनाच आकर्षित करू शकता. याऐवजी तुम्ही इंटरनेट वापरून व्यवसाय सुरू केला तर तिथे तुम्हाला पहिल्या दिवशीपासूनच जगभरातील ग्राहक भेटतील. आणि तुमच्या व्यवसायात ही क्षमता आहे की तुम्ही एक दिवसातच लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकाल. नंबर 4, अफेक्ट मिलियन. लोक मिलियनर आणि बिलियनर तेव्हा बनतात जेव्हा त्या लोकांच्या जीवनावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. जेव्हा ते लोकांच्या जीवनाकडे खूप हाय स्केलने बघतात आणि कोट्यावधी लोकांना मूल्य प्रदान करते. लेखक याला लॉ ऑफ इफेक्शन म्हणतात, ज्याचा सरळ अर्थ आहे लाखो लोकांवर प्रभाव टाका. जर तुम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचाल तर तुम्ही करोडपती व्हाल, ज्याला लेखक डिमार्को त्यांच्या नफा समीकरणमधून समजवते. नेट प्रॉफिट इज इक्वल टू युनिट सोल्ड, म्हणजे की स्केल मल्टिप्लाय बाय युनिट प्रॉफिट. स्केल म्हणजे एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना तुमची सेवा किंवा उत्पादन प्रदान करणे. मॅग्निट्यूड म्हणजे की विशालता. मॅग्निट्यूडचा अर्थ लोकांवर जोरदार प्रभाव पाडणे होतो. त्यांना इतकी व्हॅल्यू प्रोव्हाइड करायची, म्हणजे की मूल्य द्यायचं की ते तेवढे पैसे परत देतील. जर तुम्ही एक यशस्वी व्यवसाय तयार करू इच्छिता तर त्यासाठी तुम्हाला तुमचे स्केल किंवा मॅग्निट्यूड इम्पॅक्ट दोघांमधून काहीतरी एक वाढवावा लागेल. लेखक त्यांच्या वेबसाईटवर काम करत असताना तो या 2 गोष्टींवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करत होता की कशा प्रकारे ते युनिट सॉल्ड आणि स्केल वाढवू शकतात आणि जास्त ते जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात, आणि कसं जास्त लोकांना व्हॅल्यू प्रोव्हाइड करून त्यांच्याकडून अर्न करू शकतात, म्हणजे की पैसे कमवू शकतात. तर मित्रांनो, ही होती समरी द मिलियनर फास्ट लेन पुस्तकची. जर तुम्हाला हे पुस्तक अजून डिटेलमध्ये समजायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.